वैयक्तिक पहिलं सांगी पहिलं षटक फलंदाजी मार्ग असेल संदीप आणि सुरेश कळमगाव संघ अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढलाय चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे पहिल्या चेंडूवरती काय घडतंय क्षेत्ररक्षक राहिला दूर कौल काय द्यायचंय बिरमणी स्वयंसेवक विनंती असेल शेवटची ही आणि एकच दोनच मॅच आहेत बाउंड्री लाईन वरती थांबायची कृपा करायची आहे स्वयंसेवक विनंती असेल जेणेकरून कोणत्याही आपल्याकडून चुकीचं डिसिजन जाऊ नये कोणत्याही प्रकारचे वाद विवाद होऊ नयेत म्हणून थोडंसं सहकार्याची अपेक्षा करतो 2 दिवस आपण खूप सारं सहकार्य केलं त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि आभार शेवटच्या क्षणी मात्र तुमच्याकडून थोडीशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद मकरंद मोरे प्रणित गाडगे आपण विनंतीला मान दिलात आणि तिकडे मात्र बाउंड्री लाईन वरती गेलात त्याबद्दलचा पुन्हा एकदा आक्रोश झाला खेळता प्रयत्न होता जेलची संधी उपलब्ध करून संकेत मात्र चुकी करतोय आणि चुकीचे संकेत देताना पाहायला मिळतोय इथे मात्र जीवदान मिळतंय सुरेशला एक मोठा आयुष्यमान भाव मिळताना पाहिलं सुरेश एक आक्रमक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे त्याला जीवदान मिळतंय संकेत मात्र चुकी केली चुकीचा संकेत मात्र दिला गेला आणि काय घडणार मैदानात कारण एक जीवदान मिळाल्यानंतर काय घडू शकतं हे सुद्धा आपण पाहिलं सकाळी पाहिलं तर ऋषीला सुद्धा 2 जीवदान मिळाले त्यानंतर त्यानं 53 धावा अर्जित केल्या कुठे टप्प्याचा चेंडू होता भिरकावून दिलाय अक्रॉस द लाईन चेंडू जातोय या सीमारेषा पलीकडे हा येतोय पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी ब्रँडेड बाय सँडी चला धन्यवाद डीजे चला जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही विनंती असेल पहिला गडी जातो तंबूच्याला एक षटकाचा खेळायला संपुष्टामध्ये एक षटकाकडे धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 15 धावा आदरणीय सन्माननीय विजयजी मोरे साहेब यांचं आपल्या व्यासपीठावरती आगमन होत आहे आयोजकांमार्फत त्यांचं सहर्ष स्वागत आपल्याला विनंती असेल आपण असं नसतं व्हायचंय
चला वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते. काय घडणार पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा थोडीशी दिशा आणि गोलंदाजी. वाईटच्या सोबत दंडित केलं गेलं गोलंदाजाला. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्येत 16. पुन्हा एकदा वाईटच्या सोबत दंडित केलं गोलंदाजाला. पुन्हा एकदा वाईट. मात्र दिवाळी बंपर ऑफर दिली जाते. काय घडतंय मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. 3 बॅक टू बॅक वाईट येताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सँडी अक्रॉस लाईन खेळून काढलाय. चेंडू जाणार का? क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धाव नक्की पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार का? दुहेरी धाव अर्जित केली. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. जोखीम तर घेतली होती आणि यश 2 धावा यशस्वी पूर्ण करताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्या होते 20 धावा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 20 धावा. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. पुन्हा एकदा चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 24. कुठेतरी रंगत पाहायला मिळणं सामन्यामध्ये फक्त अक्षय थोडीशी निराशजनक गोलंदाजी. 3 वाईट आले, 1 चौकार आला. कमबॅक करावे लागेल. पुन्हा काय घडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. ओळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा वाईटची वाईट सवय मात्र या गोलंदाजाकडून पाहायला मिळाली. बॅक टू बॅक तिसरा वाईट. आता 4 वाईट आतापर्यंत येताना पाहायला मिळाले. थोडी सेमीफायनलच्या वेळी तुम्ही जर अशी गोलंदाजी कराल तर कुठेतरी मात्र संघ बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल. आक्रमकपणा तुम्हाला दाखवावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल तर कुठे मात्र नक्कीच स्थान निश्चित केलं जाईल. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. इथे मात्र कमबॅक केला तर पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी मात्र दाद फेटाळली आणि हा निर्धाव चेंडू घोषित केला जातोय. फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केला जाते. धावसंख्या मात्र जयसिद्धी. धावसंख्या होते 25 धावा. अक्षय चांगला कमबॅक केला आणि अशा कमबॅकची गरज असेल जर आपल्या संघाला विजेत्री मिळवायचा असेल या चमचमत्या चषकावरती म्हणजेच श्री भैरवनाथ चषक 2024 वरती जर आपलं नाव कोरायचं असेल तर तुम्हाला आक्रमकपणा दाखवला. पुन्हा एकदा बॅट चेंज लागली गेली. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू जाणार का सीमारेषा पलीकडे? चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक नक्कीच पळताना पाहायला मिळाला. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 26 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर अक्षय. आता प्रथमेश मारण्याचा प्रयत्न होता. काय घडतंय? हिट विकेट.
आणि मात्र संकेतनं काहीतरी वेगळं केलं हे सुद्धा पाहायला मिळालं. कारण की जाळं विणलं गेले त्या सँडीच्या विकेटसाठी, कारण तो मोठे प्रहार मोठे फटके खेळण्यासाठी मात्र माहीर होताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामधील काय घडणार काय बिघडणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. हो चांगली गोलंदाजी दिनेश, अप्रतिम मित्रा, अप्रतिम गोलंदाजी. एक धाव पूर्ण, धावसंख्येत एकने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर सोनाट संघाने 18 चेंडू मध्ये धावसंख्या केल्या आहेत. 39 धावा, विजयासाठी लक्ष असेल 40 धावा. 18 चेंडू 40 धावा. दिनेश कर्णधार नक्कीच बोलले होते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, आणि कधी एक धाव नक्कीच कमी दिली. 39 धावा दिल्या, विजयासाठी लक्ष असेल 40 धावा. चला पुन्हा एकदा सेमीफायनलचा सेकंड इनिंगला सुरुवात होते. पुन्हा एकदा करूया गणरायाला वंदन. गणाधीशा भालचंद्रा गजवदना गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. चला स्पीडअप घ्यायचंय. फलंदाज मार्ग होताना पाहायला मिळतात. एका बाजूला असेल चेतन तर दुसऱ्या बाजूला तुषार. ही सलामीची जोडी आतापर्यंत कालपर्यंत पाहिल्यानंतर या जोडीने मात्र आपल्या संघासाठी चांगलं एफर्ट देताना पाहायला मिळत आहेत. चला ओळ्या मैदानच्या दिशेने पुन्हा एकदा काय घडणार काय बिघडणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं. कोण फायनल मध्ये प्रवेश करणार आणि तिकडे वाट पाहतोय आपला दुसरा संघ गावडोशी KUCC समोर खेळण्यासाठी कोणता संघ जाणार हे सुद्धा पाहणं गरजेचं. पुन्हा एकदा सोनाट एक्सप्रेस प्रतीक ओन गोलंदाजी मार्क होती. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. ओके सर. चला ओळ्या मैदानच्या दिशेने चेतन एक तुल्यबल असा फलंदाज, मोठे फटके मोठे षटकार मारण्यासाठी माहीर. 40 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धाववरती समाधान मानणार का? तर येस डेफिनेटली एका धाववरती समाधान मानावं लागेल. धाव संख्येत एकने वाढ. 13.5ची सरासरी ठेवायला लागेल प्रति ओव्हर म्हणजे 14 धावा ऍडव्हान्स मध्ये. कारण इच अँड एव्हरी रन इम्पॉर्टंट क्रिकेट हे मात्र समीकरण तुम्हाला अवलंबावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. तुषार मारण्याचा प्रयत्न होता. तुषाराने इथे मात्र दाखवले हुशारी आणि हा येतोय विकेट. सर विकेट. आमचा स्वयंसेवक आहे तिकडे मकरंद बोरे त्यानं कौल दिला. येस इट इज विकेट. विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. तुषार चांगला फटका सजवला होता परंतु थोडस ताकद कमी पडली आणि विकेटचं पतन. पहिला गडी जातो तंबूच्या आशेला. प्रतीकच्या गोलंदाजीवरती नौका फलंदाज येतोय अक्षय. पुन्हा एकदा प्रतीक सज्ज होताना पाहायला मिळतंय. हो चांगली गोलंदाजी. वाचव अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळते. काय घडणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं. कारण की जंगल
हो या मैदान, जीतेगा वही जो जी जान से लढेगा. कोण जिंकणार कोण हरणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. हो, इथे मात्र झेल. प्रयत्न चांगला होता, हरकत नाही मित्र, प्रयत्न चांगला होता तुझा. कदाचित हा चेंडू जर हातातून निसटला असता किंवा दोघांच्या मधून गेला असता कदाचित चौकार जाऊ शकला असता. चांगला एफर्ट होता. जेल चेंडून उसळी घेतली परंतु चौकार किंवा 2 धावा नक्की आपल्या संघासाठी नक्कीच वाचवताना पाहायला मिळाला. प्रत्येक पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी सोनाट एक्सप्रेस पाहायला मिळते. आता मात्र चेतन उफाळे मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं असेल. सरासरी 14ची सरासरी तुम्हाला ठेवायची आहे. धावसंख्येचा एकंदरीत विचार केला तर धावसंख्या धावपटलावरती अर्जित केली जाते केवळ आणि केवळ 2 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. शेवटचे 2 चेंडू शेषाच्या षटकामधील मारण्याचा प्रयत्न चांगला होता. मिनी हेलिकॉप्टर फिरला जाते आणि चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड इन टू द कार्पेट. चेंडू येतोय चौकारासाठी. 4 धावा. धन्यवाद डीजे मास्टर. महाराजांना मानवंदना दिलीत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न शेषा चटवलेला चेंडू होता. येस, विकेटचं पतन. एक षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 6 धावा. नक्कीच महाराजांना मानवंदना दिली गेली डीजे मार्फत. पुन्हा एकदा आपण देऊया मानवंदना महाराजांना. रक्त सांडलेल्या माती वेचिल्या मी स्वराज्य मोती, भिडवली आम्ही रणांगणाशी छाती, रोखिली आम्हीच वादांची गती आणि भगवेच्या अभिमानास्पदी श्वासातून एकच नाव आहे ते म्हणजे राजे शिवछत्रपती. मानाचा मुद्रा. डीजे पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या. देतोय गणेश. प्रतीक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. कारण ज्या पद्धतीने बोलत कोणतेही क्षेत्र असो, एखादं घर बनव, एखादा खेळ असो किंवा बिल्डिंग असो, ज्याचा पाया भरभक्कम ना त्याची बिल्डिंग एकदम थाटामाटात उभी राहते. इथं मात्र संघाचा पाया मजबूत करून दिला. नक्कीच 6 केवळ धावा खर्च केला. आता 17ची सरासरी असेल. दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजा. पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 7 धावा. एक धाव नक्की अर्जित केली गेली धावपटलावरती. विकेटचं पतन होताना पाहिलं गणेश घेते संपुष्टामध्ये. चांगली रणते पाहिला. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय मित्रा. योगेश दादा थोडस विनंती असेल. गावडशंक आपण सुद्धा सज्ज राहा, आपल्याकडे वेळ कमी आहे. आता 5 वाजून बरोबर 27 मिनिटं झालेत. अजून 10 मिनिटं कदाचित हा सामना चालेल. त्याच्यानंतर अंधार पडायची शक्यता म्हणून आपण थोडीशी त्वरा करायची, तत्परता दाखवायची आहे. ओ पुन्हा एकदा विकेटचं पतन. आता मात्र हा पुढचा चेंडू असेल हॅट्रिक चेंडू. इथे मात्र काय होतंय, तू चल मैं आया. पहिला फलंदाज येतो विकेट देतो पुन्हा जातो, पुन्हा दुसरा फलंदाज येतोय विकेट देतोय पुन्हा जातोय. म्हणजे रणनीती पाहिली तर तू चल मैं आया. ऐकूया विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ डीजे.
व्हाईटच्या सोबत दंडित केलं गेलं गोलंदाजाला. एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव पटलावरती. धाव संख्येत एकने वाढ. धाव संख्येत 9. हो चेतन क्लास हेलिकॉप्टर लँड होताना पाहायला मिळते. कदाचित जे फलंदाज बाद झाले ना त्यांनी एक समीकरण होतं. चेतन सारखा नॉन स्ट्राईक कडे एक बल्लाढ्य असा फलंदाज होता तर तुम्ही त्याला एक एक धाव काढून कदाचित स्ट्राईक देणं गरजेचं होतं. पण तो आला, जो प्लेअर आला तो षटकार मारण्याच्या नादामध्ये विकेट दिला आणि जमेची बाजू डॉट चेंडू झाला. कदाचित एखाद्या फलंदाजानं थोडं माइंडसेट असा गेम खेळला असता, चेतनला स्ट्राईक दिली असती, एक चेंडू एक धावा काढून, तर कदाचित चेतन मोठे फटके घेऊ शकला असता. कारण त्याच्यामध्ये तो जमकम आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडतंय, कोण घेणार, तू की मी? धावचित. धावचीच्या सोबत बाद होताना पाहायला मिळतंय. एक शेवटचा आशेचा किरण कदाचित होतं चेतन, परंतु धावचीच्या सोबत बाद होताना पाहायला मिळाला आणि कमबॅक करताना पाहायला मिळतोय सोनाट संघ. चला नेक्स्ट फलंदाज त्वरित पाठवायचा आहे. कळमगाव संघ थोडा स्पीडअप घ्यायचा आहे, अंधार होतोय. सोनाट संघ चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका. टेक युअर पोझिशन. 16. सात चेंडी 24 धावेची गरज असेल. 7 चेंडू 24 धावा. नौका फलंदाज संदीप. एक दोन तीन 4 5. ओके. एक धाव नक्की अर्जित केली गेली. आता समीकरण असेल 6 चेंडू 23 धावेची गरज असेल. धाव संख्या होते 17. विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 23 धावा. चला सुरेश, टीम मीटिंग नको प्लीज, विनंती असेल थोडा स्पीडअप घ्यायचा आहे, रिक्वेस्ट असेल. आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे आणि फायनलला परत 3-3 षटकांचा सामना तरी झाला पाहिजे. विनंती असेल थोडंसं सहकार्य करा, जास्त टीम मीटिंग घेऊ नका. करण नौका गोलंदाज 45 जर्सी परिधान केलेला करण अंबाला. डावखुरा फलंदाज संदीप. कुटप्प्याचा चेंडू भिरकावून दिलाय आणि कदाचित मॅच मध्ये थोडासा कमबॅक करणार का पाहणं गरजेचं असेल. चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 21 धावा. आता असेल 19 धावेची गरज.
येस विकेटचं पतन. कारण थोडासा चौकाराला तर प्रेशर नक्कीच आला होता, परंतु आता म्हणता रिलीफ विकेट आला. चला नौका फलंदाज थोडासा स्पीड घ्यायचंय. कळमगाव संघ विनंती असेल थोडा पळत या. मयूर चला स्पीडअप घ्यायचंय. 3 चेंडू 18 4 चेंडू 19 धावेची गरज. एक धाव नक्की अर्जित केली. तर स्पीडअप घ्यायचंय सुरेश थोडासा. जागेवरती उभे राहा, कोणी आपली जागा सोडू नका. यानंतर फायनल खेळायचे. बस एकच धाव. चला करण थोडं स्पीड घ्यायचं. शेवटचे 2 चेंडू आहेत. शेवटचा चेंडू असेल आणि इथे मात्र विजयाच्या दृष्टीने वाटचाल करताना पाहायला मिळतो तो नक्कीच सोनार संघ पराभूच्या छावेखाली जातोय. पराभवाच्या छायेखाली जाताना पाहायला मिळतो तो नक्कीच कळमगाव संघ. येस विजेता संघ ठरताना पाहिलं. चला दोन्ही संघ स्टेजच्या समोर लाईनअप करायचंय. राष्ट्रगीत होईल आणि नंतर त्वरित फायनल खेळवली जाईल.